आमच्या मंडळी याला मंडळी हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू माय व्लॉग. तर आज आहे तुमच्या मॅची म्हणजे शाळेत आम्ही ठेवलेला 3 दिवस शुक्रवार शनिवार रविवार म्हणजे 23 24 25 3 दिवस ठेवलेले आहे. 23 24 25 नाही 23 24 25 सॉरी. तर आज सुद्धा पहिला दिवस आहे म्हणजे आज उद्घाटन आहे. तर आता करतो नाश्ता भजी आणली खातो भजी आणि मग निघतो शाळेवर. तर काल गेलं आता इव्हेंटला तिथून काय आणलं बघा किचन आणलं आहे. कुठली तरी दारूचा झाकण आहे वाटते हे बघा. गाडीच्या चावीला लावलं आहे ज्युपिटरच्या. तर आता शाळेतल्या ट्रॉफ्या न्यायच्या आहेत ट्रॉफ्या आतमध्ये. आता एक एक करून येतोय चला. तर आता आलोय ग्राउंडवर. एक ट्रॉफी ठेवलंय आणि अजून हाणार चाललंय. कर हे ऍडजस्ट कर म्हणजे काय असेल तर लवकरात लवकर कर्णधार आणि आपला बेस्ट प्लेइंग 11 घेऊन मैदानाच्या आतमध्ये लाईनअप करून राहायचं आहे. ओळख परेड होणार आहे सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते. तोपर्यंत धन्यवाद. ओ ये तो म्हणजे संघ असणार आहे एकीकडे विघ्नहर्ता टुडाल आणि मात्र त्यांच्या विपक्षामध्ये जय भवानी सातिर्जे. या दोन संघांमध्ये घमासान युद्ध टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती बिग फाईट पाहायला मिळेल. तोपर्यंत मात्र तिकडे झालं उद्घाटन. इथे आमच्या विनंतीला मंडळाच्या विनंतीला मान देऊन इथे आलात आणि आपल्या छोटेखानी स्पर्धेसाठी आपला बहुमूल्य वेळ इथे खर्च केला त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतोय. आणि मात्र सर असेच तुम्ही इथे या संघाला किंवा या मंडळाला कोर कमिटीला कोऑपरेट करा आणि मात्र पाठिंबा देत राहा. आपला मायेचा हात किंवा आशीर्वाद इथे मात्र त्यांच्या सदस्य मित्रांनो श्रीफल इथे वाढवलाय आणि मात्र इथे नारळ फुटला गेलाय. या स्पर्धेचा निर्विघ्नपणे स्पर्धा ही मात्र पार पाडण्यासाठी गणरायाच्या चरणी मात्र नतमस्तक झाले. अर्थात 14 विद्या 64 कलेंचा अधिपती गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन येथे जमलेल्या तमाम चरणी मात्र पुष्पहार वाहिला जातोय. आणि या स्पर्धेला 14 विद्या 64 कलेंचा अधिपती अर्थात गणरायाच्या चरणी श्रीफल वाढवला जाते. चला मित्रांनो बॉस फायटर संघाचे पंकज नाकवा मैदानामध्ये रवाना होत असताना पाहावं. समर्थ 11 बैरोले संघ बी चे कर्णधार. तर आता आलं हॉलंड यायला वाडापा द्यायला आणि तोच गोलंदाज यांचं काय चाललंय. म्हणजेच काय इथे मात्र बैरोले संघ इथे विजयी हायलक म्हणूया. परंतु तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. विराट चांगला मॅच पाहायला मिळाली प्रेक्षकांना. तिथं कुठं बसली झोपली तिथं खुर्च्या टाकल्या आणि झोपलीत. काय म्हणणार होते कशाला आलीत काय माहिती. 4 विकेट घेणारा आता एक क्वार्टर फायनल चाललंय. शेवटचा एक चेंडू शिल्लक. आलिशान सोगाव आणि जय हनुमान गौरव मुनवली. जय हनुमान
मुनवली या संघासाठी आजच्या दिवसामध्ये जय हनुमानाचा आशीर्वाद घेऊन अनेक सारे संघ उतरले, परंतु कोणाचं स्वप्न इथे सत्य हारलं रे एकाच उतरणार. काय गेम खेळते बाली. धावा किती लागले पहिल्या षटकाचा पहिल्या इनिंगचा इथे ब्रेक होतो आणि मात्र धावफलक जाऊन पोहोचते. प्रियांशू हो आपण सुद्धा यायचंय. तर आज क्वालिफाय झाले आलिशान सोगाव. इथे पराभूत झाला नसता तर आपण सुद्धा चांगला खेळ केला. मागील मॅचचा मागवतो मॅच जितेश आणि या मॅचचा मागवतो मॅच. तर आता चाललं बैठकीला आणि आज आमच्या पार्टी म्हणजे शाळेदिवस आहे तर आता जरा नंतर भेटतो. तर आता बैठक सुटलेली आहे आणि मी आलो घरी. तर आता तो शाळेजवळ आमची पार्टी आहे तर चलो परत ग्राउंडवर. सिंगल सीट हवा कमी आहे, पंक्चर आहे कशी आहे ना कशी. हा चॉकलेट बॉय नुसता वाया गेलाय पोरीच्या नादात, दुसरं काय नाही दिसत त्याला. पोरी आणि पोरी तो प्रियांशीला आयडी देतं, प्रियांशीला तो आयडी तर बघा एक प्रेम पकडू. काय माहिती दादाला एकट्यालाच पाठवलं आम्ही दोघं जण प्रियांशीची गाडी घेऊन आलो. नाही ना सकाळ सकाळ पंक्चर काढायला जायला लागणार आहे. चिकन आणि पाव तो रिकामा किती झालं त्याला विचार, आता टायर बदलायची वेळ आली. चालले करतोस काय काय तुझी एंट्री आहे. शेव बाहेर मोकळेच जरा गावटे आहेत पण चालेल. मधुरा हो माहिती आहे. आपण कुठं चाललंय गोव्याला. आता गोव्याला आलेलो आहे. आधी थरथरी भरली यासाठी तिकड चूल पेटवतात. ए बली कल्पन बोलतो होता त्या दिवशी जाम वेळ त्याला देतो तुला पाहिजे पायावर मला अजिबात नको. बाहेर तरी आपण दान आहे काय बोललं का आता मी बरोबर बोलते ना, ज्याला नसतं त्याला तेल टाकलं ना डोक्यात काय हाणलं नाही. आपण एवढा सामान असलं एवढा चिकन तयार झाला असं आपण जेवून घरी गोपा यांना ठेवला बघत बसलं असते तेच काढलं असतं आपण आणि गेलं असतं. आपण कधी झोपायला गेलो असतो ठेवलं असतं ठेवलं असतं इथं आम्ही गेलो असतो जेवून नुसता दाखवायला. याच्यामध्ये वेटिंग किती सामना झाला आहे, 2 वाजणार आहे. कांदा कापणाऱ्या सुरीची धारच समजना, काही समजत नाही कांदा कापते कांपे काय ना काम उद्या व्हॉलेंटियर राहायचं आहे. नको आज राहिलो जाम. चिनू रश्मित पली शिरमाईची गेली पली बाहेर. पली पाहिजेच रे पलीशिवाय. तर आता चाललोय पली आणायला अलिबागला. तर ब्लॉग कंटिन्यू करा. गाडी काढली चलो. आता चाललोय पलीला पली आणायला. अजून काय टाकत आहे? हळद मीठ चुरा टाकला तर हळद मीठ 2 मिनिटं. तिखट टाकलं ते तो मसाला टाकण्यात एक जाम खातील हो. तिखट करशील तर फायदा आहे. परवा कसा गेला पाणी लागतो पाव.
फुटतोय रे. इथं गोल बसू ओके सगळी गोल बसू पाणी पितील खातील कच्च बिच्च भेंचर राहू दे आता गोल सगळ्यांना गोल बसायचं हे निखिल तू घरी जायचं काम झालं ए कोण घेऊन धावा तिकडे ग्राउंड आमची मंडळी पहिले दोन दोन द्या. राहिलो नाही तर सगळे नाही तर घ्यायला तर बोलते मला नको नारळ जाम होत अन्वेष भास्कर घोडा लागला डोक्यात आऊट झालं त्याला तुमचे नंबर टाकायला पाहिजे थोडीशी शेकोडी करते शेक घेतोय जाम जाऊला रे घातला पोट बघ आली बोली कली लिहिले नाही पण ते लग्न कर नको येड्या दाखव इकडे हा पंकज खरत वय 28 वर्ष काम गार्डन मध्ये सुपरवायझर पगार 35,000 याचं यंदा लग्न करायचं आहे. चांगली मुलगी कष्टाची मुलगी पाहिजे आम्हाला कष्ट करायची मुलगा निर्वसनी आहे. तर आता पार्टी झालेली आहे आणि आता आलोय घरी. तर करतो ब्लॉग आवडतं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या